यंदा गावची निवडणूक जवळ आल्यावर माझ्या मित्राच्या आतला किडा वळवळ करायला लागला. यंदाच्या निवडणुकीमध्ये आपणही उभे राहिलो पाहिजे, गावाची समाज सेवा केली पाहिजे. म्हणून आपले 2-2.5 कार्यकर्ते जमा करून सरपंच पदाचा फॉर्म भरला. आता प्रचारासाठी आणि समाज सेवेसाठी पैसा लागणार होता, म्हणून आपल्या 5 एकर शेतावर कर्ज काढलं. ज्याचं खा मटण त्याचंच दाबा बटन अशी इंस्टाग्रामला स्टोरी ठेवली, व्हॉट्सअपला स्टेटस ठेवले, गावामध्ये बॅनर छापले. गरज नसताना गावामध्ये बिना लग्नाचे अंधना वाटले. ज्याच्या घरी पंखा नाही त्याला पंखा दिला, ज्याच्या घरी फ्रीज नाही त्याला फ्रीज दिलं. एवढ्यावरच थांबला नाही तर लोकांच्या पत्रावर चढून टीव्हीच्या शीतला आणून दिले. रात्री लोकांचे फुकट कामं केले. आता एवढं सगळं केल्यावर आपण 100% निवडूनच येतो असा माझ्या मित्राला आत्मविश्वास होता. आता दिवस होता मतदानाचा. मतदान केंद्राच्या बाहेर उभे राहून याच्या पाया पड त्याच्या पाया पड. आबा जर मी निवडून आलो तर तुमच्यासाठी आजीसाठी आपल्या कुळाच्या घरामध्ये एसी बसून देतो असे फुकटचे आश्वासना देऊ लागला. आता अख्ख्या गावाचं मतदान झालं. मतदान पेट्या गावाच्या बाहेर निघाल्या. अवघ्या काही दिवसात आता मतदानाचा रिझल्टही लागणार होता. मित्र तयारीतच होता. 2 डफळे आणि गुलालाची थैली आपल्या पाठीवर घेऊन मतदान मोजणी केंद्रावर गेला. मतदान मोजणीला सुरुवात झाली. पेट्या फुटल्या. रिझल्ट लागला. 1500 लोकसंख्येच्या गावामध्ये माया मित्राले 15 मतही पडलं. हे पाहून मित्र कोमात गेला.